नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यापासूनचे मुख्यमंत्री म्हणजे TRS चंद्रशेखर राव यांनी असं म्हटलेलं आहे की 7वे निजाम मीर उस्मान यांच्याविषयी समाजामध्ये खूप सारे प्रवाद आहेत. म्हणजे खरं तर ते गैरसमज आहेत आणि त्यामुळं इतिहासाचं पुनर्लेखन करावं अशी त्यांची भूमिका आहे. बहुधा त्यांनी एक समितीची पण यासाठी स्थापना केलेली आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आपल्या देशाचे पंतप्रधान PV नरसिंह राव यांनीसुद्धा मराठवाडा आणि हैदराबाद या भागासाठीचा जो मुक्तीलढा लढला गेला 17 सप्टेंबर 1948 साली, हा प्रदेश हा निजामाच्या राजवटीपासून मुक्त झाला. हा जो स्वातंत्र्य संग्राम होता हा देशासमोर यावा आणि विशेषतः इंग्रजी भाषेमध्ये यावा ह्यासाठी स्वतः एक प्रण घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्या हयातीमध्ये ते काम पूर्ण झालं नाही. परंतु स्वामी रामानंद तीर्थ की ज्यांनी हा स्वातंत्र्याचा लढा लढला, त्यांच्या नावाने जे नांदेडमध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, राज्यसभेचे माजी खासदार, या लातूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि आत्ता माझ्यासोबत असलेले JM वाघमारे सर यांनी मात्र आपल्या कुलगुरूपदाच्या काळामध्ये या लढ्याचं इंग्रजीमध्ये वार्तांकन व्हावं आणि हा लढा जो तसा माझ्या मते अजूनही देशासमोर ठळक स्वरूपामध्ये आलेला नाही आहे, तो यावा यासाठी आपण स्वतःच इंग्रजीत एक पुस्तक संपादित करावं अशी त्यांनी भूमिका घेतली. ते लवकरच पुस्तक येऊ घातलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटलं की निजाम हा काय होता, असा राज्यकर्ता की ज्याच्या राज्यामध्ये 85% 1,30,00,000 लोकसंख्येपैकी 85% जनता ही हिंदू होती, 15% जनता ही मुस्लिम होती. आणि तरीसुद्धा त्याच्याबद्दलचे खूप सारे प्रवाद आहेत. म्हणजे त्यांनी रेल्वेच्या जाळं उभारलं, शिक्षणामध्ये खूप सुधारणा केल्या. 1965च्या युद्धामध्ये भारत आणि चीन या दरम्यानच्या युद्धामध्ये जवळपास 1500 कोटीची मदत केली. राणी एलिझाबेथला उपहार दिले आणि तो एका अर्थाने निधर्मी राजा होता अशा पद्धतीची एक मांडणी असते. दुसरीकडे मात्र कासिम रजवीच्या माध्यमातून जे रझाकारांचं अक्षरशः हैदोस हा शब्द बरोबर ठरेल, तो जो हैदोस इथे घातला गेला आणि त्यातून अनेक हिंदू कुटुंबावरती जो अन्वित अत्याचार झाले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणूनच ऑपरेशन पोलो जे 5 ठिकाणातनं भारतीय सैन्य हे या निजामाच्या राजवटीमध्ये घुसलं. तर काय खरं आहे हे जाणून घेण्यासाठी मी JM वाघमारे सर यांच्याबरोबर आहे. सर, मी प्रश्नच फ्रेम करत नाही, तुम्हाला मी इंट्रोडक्शनमध्येच सांगितलं काय मला म्हणायचं. उद्या 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. खरं तर हा हैदराबाद मुक्तीलढा आहे. हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीपासून 17 सप्टेंबर 1948 साली मुक्त झाला आणि तेव्हापासून आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. मला असं सांगण्यात आलं की निजाम हा फार वेगळा मनुष्य होता, त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे त्या इतिहासाचा. ही गोष्ट खोटी आहे. राजकीय दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहता येत नाही. राजकीय घेवे दावे वगैरे वगैरे हे सतत चाललेले असतात आणि आपल्या इच्छेप्रमाणे इतिहास व्हावा असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं ठरतं. हैदराबादचा इतिहास हा खरं तर फार विचित्र इतिहास होता असं म्हणायला काही हरकत नाही. निजामाचं एक स्वप्न होतं. निजामाला हैदराबाद राज्य हे इस्लामिक स्टेट म्हणून निर्माण करायचं होतं. इस्लामिक स्टेटमध्ये सगळे कायदे इस्लामला धरूनच असतात, मुसलमानांच्या फायद्याचे ते असतात. हा निजाम फार वेगळा होता. हा 7वा निजाम उस्मान अली खान याचं नाव, याच्यापूर्वी 6 निजाम होऊन गेले. याचे वडील देखील 6वे निजाम म्हणून त्यांनी राज्य केलं. त्यांचा इतिहास थोडासा वेगळा आहे. तो थोडा मवाळ
दृष्टिकोनाचा होता. पण हा निजाम मात्र याचं एक स्वप्न होतं की हैदराबाद हे राज्य स्वतंत्र झालं पाहिजे. आझाद हैदराबाद हा दिन त्यांनी सुरू केला होता आणि तो दरवर्षाला तो साजरा करायचा. त्यांनी प्रजेवर प्रचंड बंधनं आणलेली होती. उस्मानिया विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. उस्मानिया विद्यापीठामध्ये उर्दू माध्यम केलं. अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन पण उर्दू माध्यम. मुसलमानांची संख्या केवळ 10-15% होती. बाकी सर्व हिंदू आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये ख्रिश्चन वगैरे वगैरे. या प्रजेवर त्यांनी प्रचंड जुलूम केले. स्वतःचं राज्य त्याच्यावर लादलं. त्याला असं वाटत होतं की इंग्रज इथून गेल्यानंतर आपल्याला स्वतंत्र झालं पाहिजे आणि मग दारुल इस्लाम हे निर्माण करतायत. दारुल इस्लाम म्हणजे इस्लामाचं राज्य. दारुल हर्ब म्हणजे नॉन इस्लामिक राज्य असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथं आपलं डॉमिनेशन व्हावं. आपली संख्या वाढवण्यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न ते केले. अनेक हिंदूंना मुसलमान जबरदस्तीनं किंवा कुठलं तरी आमिष दाखवून करायचा त्यांनी प्रयत्न केला. रेकॉर्ड असं सांगतं की जवळपास 10,000 इथल्या दलितांना त्यांनी मुस्लिम केलेलं होतं. पण आर्य समाजाने त्यांना पुन्हा हिंदूंमध्ये घेतलं. अशा प्रकारे खेळ चालला होता. त्यांनी काही संघटना निर्माण केल्या होत्या. त्यातली प्रमुख संघटना मजलिस इत्तेहादुल मुसलमीन इत्तेहादुल मुसलमीन नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. त्याचा जो प्रमुख होता बहादूर यार जंग, तो अतिशय आक्रमक होता. त्याची मुसलमान थोडं टप्प्याटप्प्याने ह्या प्रश्नांची उकल करत जाऊया, कारण आपल्या प्रेक्षकांना ते अधिक सोपं जाईल समजून घ्यायला. असं आहे की विद्यमान राज्यकर्ते ज्या पद्धतीच्या भूमिका देशासमोर मांडतायत त्यांच्या सोयीच्या काही गोष्टी सतत आपल्यासमोरचं प्रोजेक्शन, जो इंग्रजीतला करेक्ट शब्द ते सुरू असतं, त्याच्यासाठीची ही मुलाखत नाही आहे. इतिहासाला निरपेक्षपणे तुम्ही बघावं, याचा अर्थ त्याची उजळणी करून पुन्हा नव्याने समाजामध्ये दुही निर्माण करावी असं नव्हे. ज्याला कुणाला त्या ऑपरेशन पोलोच्या 109 तासामध्ये जे काही झालं त्याचा अधिक विस्तारानं अभ्यास करायचा, त्यांनी पंडित सुंदरलाल कमिशनचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आपण जो अधिकृतपणे अहवाल स्वीकारलेला नाही आहे, त्या पंडित सुंदरलाल कमिशनच्या अहवालामध्ये मुस्लिम बांधवांचं सुद्धा साधारणपणे 27,000 ते 40,000 कुटुंबातल्या सदस्यांचं नुकसान झालं, अशी ही अधिकृत मांडणी, अधिकृत सत्य जे काही त्यांना मांडायचं होतं त्यांनी ते मांडलं. अर्थात तेव्हाचे जे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी तो अहवाल स्वीकारला नाही. त्यांचं असं मत होतं की सुंदरलाल कमिशननी एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीचा अहवाल दिलेला आहे. पण म्हणून मी म्हटलं की या मुलाखतीकडं इतिहास काय होता एवढ्याच मर्यादेत तुम्ही बघा, कारण इतिहासातल्या पुरुषांचं, इतिहासातल्या राज्यकर्त्यांचं मूल्यमापन करत असताना तेव्हाची काय परिस्थिती होती एवढंच फक्त सांगायचं आहे. सर, इतकं स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा, आणि महाराष्ट्राला तुमची ओळख विचारवंत म्हणून, एक लिबरल व्यक्ती म्हणूनच आहे, तरीसुद्धा निजामाच्या राजवटीमध्ये जे रजाकार संघटन होतं ते काय होतं आणि त्यांनी गावागावामध्ये काय अत्याचार केले, विशेषतः हिंदू कुटुंबावरती, हे तुम्ही मला विस्तारानं सांगितलं तरी चालेल. मी जे निजामाविषयी सांगत आहे ते केवळ इतिहास वाचून सांगत नाही आहे. तो इतिहास आमच्या समोर घडलेला आहे. मी त्यावेळेस हायस्कूलमध्ये शिकत होतो. मी माझ्या गावात रजाकारांनी काय धुमाकूळ घातला हे मला माहिती आहे. माझं शिक्षण लातूरलाच झालं. इथल्या रजाकारांनी काय हैदोस घातला याची मला कल्पना आहे. कासिम रजवी रजाकारांचा नेता, तो लातूरचा होता. इथे तो वकालत करत होता. तो खरं तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा ग्रॅज्युएट होता. तो उत्तर प्रदेशचा राहणारा होता. त्याचे वडील पोलीस खात्यामध्ये निजामाच्या दरबारी काम करत होते. तो इथे आला आणि इथलं सगळं वातावरण पाहून त्यांना असं वाटलं की आपल्या मुलांनी प्रॅक्टिस सुरू करावी. म्हणून कासिम रजवी लातूरला आला, इथे स्थायिक झाला. त्यांनी घर इथं बांधलं. त्यावेळेस हे मुसलमानांचे अत्याचार सुरू झालेले होते. इंग्रज इथून जाणार आणि आपण आता स्वतंत्र होणार हा स्वप्न ते पाहत होता आणि म्हणून त्यांनी बरेच अत्याचार केले.
कासिम रजवी इथून हैदराबादला गेला आणि इत्तेहादुल मुस्लिमांचा तो नेता बनला. आणि नेता बनल्यानंतर त्यांनी एक निमलष्करी अशी फौज तयार केली रजाकारांची. त्यांना पगार दिला जात होता, त्यांना युनिफॉर्म दिला जात होता, त्यांना शस्त्र दिली जात होती, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग दिली जात होती. आणि हे गावोगावी रजाकार जायचे आणि तिथल्या लोकांना त्रास द्यायचे. खुद्द माझा असा अनुभव आहे की आमच्याच गावातल्या 4 लोकांना जे प्रमुख होते, त्यामध्ये माझे वडील होते, त्यांचा खून करायचं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि प्रचंड अशा प्रकारचे अत्याचार होत होते. नुसते खून करणं नव्हे, प्रॉपर्टी हडप करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, त्यांची अब्रू घेणे, हे प्रकार सर्रास चालू होत होते. आणि एक मुसलमान सगळ्या गावाला भारी होता, अशी परिस्थिती होती त्यावेळेस. बहादूर या जंगने प्रत्येक मुसलमानाला असं सांगितलं होतं की तुम्ही या हैदराबादचे शहनशाह आहात. प्रत्येक मुसलमान हा राजा आहे. प्रत्येक मुसलमानाने मी या संस्थांचा प्रमुख आहे असं समजावं. आणि म्हणून फाटके मुसलमान देखील अगदीच बेहोश होऊन या सगळ्या अत्याचारामध्ये सहभागी होत होते. हा इतिहास आहे. म्हणून मी सांगत होतो की निजामाने प्रचंड अत्याचार केले. ही का दुर्बुद्धी सुचावी ह्या लोकांना मला कळत नाही की निजामाचं चारित्र्य चांगलं होतं. तो पर्सनली व्यक्ती चांगला होता, म्हणजे धार्मिक होता. अतिशय साधी राहणी त्याची होती. प्रचंड संपत्ती त्याच्याकडे असताना देखील अतिशय साधी राहणी होती त्याची. तो 5 वेळा नमाज पडायचा. त्याची आई वारल्यानंतर आईच्या समाधीला तो रोज भेट द्यायचा. इतका तो धार्मिक स्वरूपाचा होता. पण राज्यकर्ता म्हणून त्याचं चरित्र वेगळंच होतं. साधं एखादा कुठला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर निजामाच्या मिनिस्ट्रीची परवानगी लागत असे. हिंदू कुटुंबांना खास करून, हिंदू कुटुंबांसाठीच. आणि इतकंच नव्हे तर कन्व्हर्जनसाठी, म्हणजे धर्मांतरासाठी त्यांनी एक खातंच उघडलेलं होतं. त्याला दरवर्षीच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं जात होतं, खास ठराविक रक्कम, की त्या रकमेच्या आधारावर हिंदूंना मुसलमान बनवायचं. इतकंच नव्हे तर प्रत्येक कलेक्टरच्या ऑफिसमध्ये, प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये एक अधिकारी केवळ याच्यासाठीच होता. हे सगळं रेकॉर्ड आहे. ठीक आहे. सरांचं जे पुस्तक येऊ घातलेलं आहे तो खरं म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा तो प्रकल्प आहे. आता त्याच्यासाठीची त्यांनी साधनं काय संकलित केली, कोण अभ्यासक आहेत, कुठे कुठे जाऊन त्याचं संशोधन झालेलं आहे, ते पुस्तक कधी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या वाचकांच्या समोर येणार आहे, देशभरातल्या वाचकांच्या समोर. एक गोष्ट अशी आहे की इतिहासाचं नीट आकलन झालं तर तुम्हाला वर्तमान स्थिती कळते, अगदी राजकीय स्थितीसुद्धा कळते. आणि मग भविष्यामध्ये काय होऊ शकतं याचा एक अंदाज बांधता येतो. ज्या पद्धतीच्या राजकीय विचारधारा देशामध्ये आहेत त्याच्यासाठीची काही पृष्ठभूमी आधीच तयार होती का याचा एक अंदाज बांधता येतो. मग तुमचा हा जो प्रकल्प आहे तो दिवंगत PV नरसिंहराव यांची खरे तर ती मूळ संकल्पना, तुम्ही ती पुढे कशी आणली, कोण कोण कशा कशा पद्धतीचे मंडळींचा याच्यात सहभाग आहे? स्वामीजीच्या निधनानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या निधनानंतर त्यांचं एक स्मारक हैदराबादला करण्यात आलं. आणि त्या स्मारक समितीचे अध्यक्ष होते PV नरसिंहराव, माजी पंतप्रधान. त्यावेळेस ते आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री होते. स्वामीजीच्या अतिशय विश्वासातले ते होते. ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि म्हणून स्वामीजीचा आणि त्यांचा संबंध होता. त्यानंतर त्यांनी अशी एक संकल्पना मांडली की हैदराबादचा समग्र इतिहास आपण लिहिला पाहिजे आणि तो इंग्रजीमध्ये लिहिला पाहिजे, कारण सबंध देशात तो इतिहास जायचा असेल तर इंग्रजीशिवाय दुसरं माध्यम नाही आहे. त्याने संकल्प सोडला. दरवर्षी त्या समाधीच्या स्थानी काही मराठवाड्यातील लोकांना ते बोलवत असत चर्चेला. त्या चर्चेमध्ये मी 2-3दा भाग घेतला आहे. नरहर कुरुंदकर जायचे, राम बोराडे, गोविंदभाई श्रॉफ अशी मंडळी जात असे. पण ते राजकारणामध्ये असल्यामुळं त्यांना वेळ मिळू शकला नाही आणि त्यांनी हा संकल्प पूर्ण करू शकले नाहीत.
म्हणून गोविंदभाई श्रॉफने एक संस्था स्थापन केली औरंगाबादला, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था. या संस्थेतर्फे त्यांनी पुन्हा असं डिक्लेअर केलं की आम्ही हा इतिहास लिहू, पण त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव ते जमू शकलं नाही. आणि मग हे विद्यापीठ होईल किंवा नाही हे त्यावेळेस कुणाला कल्पनाच नव्हती. विद्यापीठ झालं, नामांतराच्या प्रश्नातून हे विद्यापीठ मिळालं आणि या विद्यापीठाच्या समितीचा मी अध्यक्ष होतो आणि नंतर मीच कुलगुरू झालो. आणि मला हे सगळा इतिहास माहिती असल्यामुळं मी असा संकल्प केला की हैदराबादचा हा इतिहास लिहायचा आपण इंग्लिशमध्ये, काय 2, 3, 4 व्हॉल्यूममध्ये जेवढं शक्य असेल ते. परंतु त्याच्यामध्ये सगळ्याच विभागातील लोक असावेत, म्हणजे तेलंगणा, मराठवाडा, कर्नाटक हे 3 भाग होते. या तिन्ही भागातील स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिनिधींची मी एक बैठक घेतली आणि त्यातून एक समिती निर्माण केली. त्या समितीचे अध्यक्ष होते गोविंदभाई श्रॉफ. त्यांना ऑफिस तयार करून दिलं, सगळ्या सोयी निर्माण केल्या आणि याची सामुग्री जमवायचा आम्ही प्रयत्न केला. मी स्वतः हैदराबादला जाऊन बरीचशी पुस्तकं जमवली. उर्दू त्या काळामध्ये वृत्तपत्र निघायची, त्यांचे काही अंक आणले आणि उर्दूचे जाणकार आणखीन आपल्याकडे आहेत, त्यांच्या आधारावर आपल्याला हे सगळं वाचून सगळी माहिती मिळू शकेल असा प्रयत्न होता. आणि मी प्रयत्न केला. हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती घेतल्या मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणमध्ये. त्याच्यातून ओरल हिस्ट्री म्हणून आम्ही 2 व्हॉल्यूम्स प्रकाशित केले. परंतु ओरल हिस्ट्री ही होती, त्या संपूर्ण इतिहास त्याला म्हणता येत नाही. आणि त्यानंतर मग एडिटोरियल बोर्ड निर्माण करून हा इतिहास रीतसर लिहायचा होता. तोपर्यंत माझी टर्म संपली. मला असं वाटलं की एवढं काम केल्यानंतर माझ्या नंतरचे जे कुलगुरू आहेत ते हे कंटिन्यू काम करतील आणि इतिहास लिहून काढतील, पण तसं ते होऊ शकलं नाही. म्हणून हा प्रकल्प तसाच राहिला. अधूनमधून चर्चा याची व्हायची, परंतु त्याचं काही झालं नाही. माझ्यानंतर आलेल्या कुलगुरूंना देखील मी विनंती केली की असा असा प्रकल्प, एवढं सगळी सामुग्री जमवलेलं आहे, एवढं काम केलेलं आहे, तुम्ही कंटिन्यू करा. पण कोणीही याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि मग आता अमृत महोत्सवी वर्ष आलं. मला असं वाटलं की आपणच लिहावं, म्हणून मी मराठीमध्ये हा इतिहास लिहिलेला आहे. माझं पुस्तक कंप्लीट झालेलं आहे, आता छापायचं आहे ते एवढंच. परंतु केवळ आपण घेतलेला प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. लोकांच्या हातात आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि लोकांना समजणारी भाषा म्हणजे मराठी, म्हणून मी मराठीमध्ये ते पुस्तक लिहिलेलं आहे. असा तो भाग आहे. ठीक आहे सर, या स्वातंत्र्य लढ्याकडे बघत असताना प्रकर्षाने एक गोष्ट अशी जाणवते की गोविंदभाई श्रॉफ यांनी 1986 साली पुन्हा नव्याने मागणी करेपर्यंत ह्या लढ्यामध्ये जे सहभागी असलेली मंडळी होती त्यांना स्वातंत्र्य सैनिकही आपण मानायला तयार नव्हतो. त्यांना जे आर्थिक स्वरूपाचे लाभ ज्यांची घ्यायची इच्छा होती, बऱ्याच जणांनी ते नाकारलेही होते. त्यांना ते आर्थिक लाभही मिळाले नाही. कदाचित ही शक्यता होती का की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची शैक्षणिक युरोपियन पार्श्वभूमी, त्यांच्यावरती असलेला कम्युनिस्टांचा पगडा आणि त्यांची एक उदात्त विचारसरणी, त्यामुळं असा एक लढा की ज्याच्यामध्ये धार्मिक विद्वेष आहे नाही कोणी म्हटलं तरी तशाच स्वरूपाचा तो इतिहास तुमच्याही आता ह्या संशोधनातून समोर आला आहे. काय कारण होतं की मराठवाड्याच्या हैदराबाद मुक्तीच्या या लढ्याकडं देशाच्या नेतृत्वाचं आणि इतिहासकारांचं सुद्धा खूप मोठं दुर्लक्ष झालं? मला असं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरूंचा दृष्टिकोन दूषित नव्हता, परंतु त्यांचं धोरण उदारमतवादी होतं आणि प्रत्येक गोष्टीकडे ते आंतरराष्ट्रीय संदर्भ देऊनच पाहायचे. एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना ते अगदी सखोल आणि त्याचे इंटरनॅशनल परिणाम काय होणार, नॅशनल परिणाम काय होणार, इतक्या खोलात जाऊन ते विचार करायचे. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं होतं की निजामाचे किती अत्याचार इथं वाढलेले आहेत, रजाकार किती धुमाकूळ घालत आहे. इतकंच नव्हे तर भारत सरकारने त्या काळामध्ये एक व्हाईट पेपर प्रसिद्ध केलेला आहे
आणि त्या व्हाईट पेपरमध्ये कुठं किती अत्याचार झाले, किती प्रॉपर्टीचं नुकसान झालं, किती लोकांना मारलं, किती लोकांवर अत्याचार झाले, या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. आणि नेहरूंना तो व्हाईट पेपर माहिती होता. त्याचा त्यांनी विरोध केला नाही किंवा काही नाही. सुंदरलाल कमिटीची मला काही तेवढी माहिती नाही, कारण तो प्रकाशित न झाल्यामुळे आमच्यापर्यंत तो येऊ शकलेला नाही. परंतु पंडितजीचं धोरण असं होतं. आणि पंडितजीच्या विषयी बोलत असताना त्याच्या आधी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की माउंट बेटन इथं होते त्यावेळेस. ते व्हाईसराय होते. 15 ऑगस्टच्या नंतर पुन्हा गव्हर्नर जनरल इथं झाले आणि त्यांचा दृष्टिकोन थोडासा निजामाला फेवरेबल होता. इंग्रजाचं धोरणच सुरुवातीपासून फेवरेबल होतं. विशेषतः टोरी पक्षाचं जास्त. आणि सरदार वल्लभभाईनं पटलेलं आहे की मराठवाड्याचे लोक त्यांना भेटले. शेवटी सशस्त्र लढा करण्याचा निर्णय यांनी घेतला आणि याची कल्पना गांधीजींना त्यांनी दिली. सरदार वल्लभभाई पटेलांना, नेहरूंना देखील दिली. नेहरू म्हणत होते की आपण पाहूया, बघूया, निगोशिएशन चालू आहेत, वाटाघाटी चालू आहेत. वाटाघाटी चालू असताना जैसे ते करार त्यांनी निजामाच्या बरोबर केला. तो खरं तरी उपयुक्त नव्हता आपल्यासाठी, पण तो त्यांनी केला. परंतु त्या कराराचं पालन केलं गेलं नाही. म्हणजे निजाम वेळ काढू धोरण करत होता आणि मिळालेल्या वेळेमध्ये शस्त्रास्त्र वाढवण्याचं काम त्याचं चालू होतं. इतर राष्ट्राशी संबंध त्याचा होता आणि वर्षभर इथली जनता ती वर्षभर आणि अशा अवस्थेमध्ये इथल्या लोकांना खूप प्रचंड भीती होती काय होईल ते. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई टिनी म्हटले होते की तुम्हाला 1 वर्षभर थांबावं लागेल, कारण लॉर्ड माउंट बेटन इथून गेल्यानंतरच आपण आपल्यासारखा निर्णय घेऊ शकू, तोपर्यंत घेणं शक्य नाही. म्हणून नेहरूच्या ऐवजी माउंट बेटन याला जबाबदार आहे असं मला वाटतं. ठीक आहे सर, एक शेवटचा प्रश्न, कारण आपल्याकडे मुलाखतीचा वेळ तसा कमी आहे. ह्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये 4 महत्त्वाची व्यक्तिमत्व आपल्याला दिसतात. एक स्वामी रामानंद तीर्थ, ज्यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून या लढ्याला गांधीजींच्या विचारधारेवरती घेऊन जायचा प्रयत्न केला. त्यांना वैचारिकदृष्ट्या असलेले गुरु म्हणजे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. तर ही जी 4 महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत, या 4 महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला या संशोधनातनं काय दिसून आलं? विशेषतः ते 4 जण या लढ्याकडे कसं पाहत होते? स्वामी रामानंद तीर्थ या लढ्याचे सेनानी होते. म्हणजे प्रत्यक्ष ते लढा लढत होते. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, यासाठी जागृती निर्माण केली. स्वामीजी त्या प्रक्रियेमध्ये डायरेक्ट नव्हते, पण काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसची स्थापना जाहीर करण्याआधीच निजामानं त्याच्यावर बंदी घातली आणि त्यानंतर गांधीजीच्या सल्ल्याने इथं सत्याग्रह सुरू केले. त्यामध्ये स्वामीजीचा लीड होता. पण स्वामीजीचं देखील धोरण असं होतं की निजाम हा मुसलमान म्हणून अत्याचार करी जरी असला तरी याला हिंदू मुसलमानाचं स्वरूप येऊ द्यायचं नाही. स्वामीजीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर हा लढा त्यांनी हिंदू मुस्लिमाचा लढा आहे असं होऊ दिलं नाही. ते अत्याचार करणारी सत्ता आणि सामान्य प्रजा असंच त्याला स्वरूप त्यांनी दिलं. आर्य समाजाने सत्याग्रह केले, त्यांना धार्मिक स्वातंत्र्य इथं हवं होतं. त्यांच्या लढ्यामध्ये हा थोडासा जातीवाद आलेला होता, नाही असं नाही. पण स्वामी रामानंद तीर्थांनी मात्र याच्याकडे फारच वेगळ्या दृष्टीनं वस्तुनिष्ठ पाहिलं आणि याला हिंदू मुसलमानचं स्वरूप येऊ दिलं नाही. उलट काँग्रेसच ही जातीवादी आहे असं निजामाचं म्हणणं होतं, कारण मुसलमान यायला तयार नव्हते. काँग्रेसमध्ये सगळ्यांना दारं मुक्त होती. प्रयत्न करून देखील 4-2 मुसलमान निश्चित आले त्याच्यामध्ये, परंतु मुस्लिम तिथं नसल्यामुळे ही केवळ हिंदूची संघटना आहे, ही जातीवादी संघटना आहे असं निजामानं बदनाम करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून मग रजाकारी अत्याचार वाढत गेले. नेहरूंचा वगैरे वगैरे निजाम सामील कसा होईल. नेहरू आणि सरदारजी यांच्यातला काही तुम्हाला वैचारिक मतभेद दिसतात त्याच्यामध्ये? वैचारिक पातळीवर थोडासा मतभेद होता दोघांमध्ये, नाहीच नाही.
परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे होतेच. सरदार वल्लभभाई होते, नेहरूजी होते, माउंटबॅटन होते. स्वामीजी ह्या वाटाघाटीमध्ये नव्हते, पण स्वामीजी इथले नेते असल्यामुळे इथला फीडबॅक त्यांना ते देत होते. गांधीजींना मुख्यतः ते भेटत होते आणि गांधीजीचा सल्ला घेत. गांधीजीचा सल्ला म्हणजे याला हिंदू मुसलमानचं तुम्ही स्वरूप येऊ देऊ नका, अहिंसेच्या मार्गाने जा. परंतु शेवटी एवढे अत्याचार वाढले की गांधीजीच्या हे कानावर घातलं की आता या पद्धतीनं आपल्याला जाऊन चालणार नाही, आणि मग गांधीजीनं देखील त्याला संमती दिली. असा हा लढा होता. थँक्यू, धन्यवाद सर. मी जसं तुमचं पुस्तक येईल तसे आणखी सविस्तर तपशील आपण महाराष्ट्रात समोर मांडूया, आणि खरं म्हणजे आणखी 2-3 मुलाखतीचा हा भाग आहे सर. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. असं आहे की ज्याला आपण सिल्वर लाईनिंग असं म्हणतो, याही संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्याच्या आधीच्या वर्षभरामध्ये अनेक मुस्लिम कुटुंबियांनी हिंदू कुटुंबाचं रक्षण केलं. वाईस वर्षा ज्यावेळेला पोलीस ॲक्शन सुरू झाली त्यावेळेला अनेक हिंदू कुटुंबांनी आपल्या मुस्लिम बांधवांचं सुद्धा रक्षण केलेलं आहे. ज्याला आपल्या या देशाची सहिष्णुतेची जी परंपरा आहे ती खरी या इथेही दिसते. पण म्हणून वर्षभर जे काही रजाकारांनी अत्याचार केले त्याच्यावरती रोमहर्षक अशा पद्धतीच्या, रोमांचकारी पद्धतीच्या, चीड येईल काही जणांना, अशाही काही कहाण्या आहेत. श्रीधर वर्तक जे उस्मानाबाद तालुक्यातलं एक गाव आहे आपसिंगा, तिथं त्यांचा ज्या पद्धतीनं रजाकारांनी अन्वित अत्याचार करून खून केला, किंवा देव धानोरा त्याचं जे गाव, आता ज्या गावाचं नाव देव धानोरा झालं त्याला पूर्वी जळकं धानोरा असं म्हणायचे, ते संपूर्ण गाव पेटवलं. या लातूर जिल्ह्यातली अशी काही गावं आहेत की ज्या गावामध्ये रजाकारांनी अक्षरशः हायदोस घातलेला होता. आणि त्यामुळं त्या पाठोपाठ जो स्वातंत्र्य लढा झाला, जी उमरीची बँक लुटली गेली, तो अतिशय रोमहर्षक असा तो प्रसंग आहे. या सगळ्याचं आपण अवलोकन करायला हवं. एक थोडीशी पॉलिटिकल तुम्हाला त्याची माहिती असावी म्हणून, MIM मजलिस इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेचं पुढं असं झालं की देश स्वतंत्र झाल्यानंतर आत्ताचे जे खासदार आहेत असादुद्दीन ओवैसी यांच्या आजोबाकडे या संघटनेचं नेतृत्व गेलं, आणि त्यांनी पहिलं काय काम केलं असेल तर MIM मध्ये AI हा शब्द मिळवला, म्हणजे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन. आणि या संघटनेचा रजाकाराशी खूप निकटचा संबंध आहे असं दरवेळेला ज्या वेळेला हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यासंदर्भातली गोष्ट येते त्यावेळेला त्याची चर्चा होते. आणि बहुधा तेच कारण असावं की मुक्ती हा शब्द न वापरता MIMच्या वतीनं सतत हा राष्ट्रीय एकतेच्या संदर्भातला दिवस आहे असा साजरा करावा असं सांगताय. आणि भारतीय जनता पार्टीला तर असं आहे की तिथे 17 लोकसभेच्या जागा आहेत, विधानसभेच्या 176 जागासाठी खूप मोठं राजकीय रंग तिथे लढलं जाणार आहे, कारण या दाक्षिणात्य राज्यावरती भारतीय जनता पार्टीचा राजकीय कौल असणार आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन की ज्याला खुद्द पंतप्रधान उपस्थित होते ते हैदराबादला झालं. सो थांबूया इथे. माझा सहकारी निशांत भद्रेश्वरसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.